याशिका रेसिपीमध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे। आता तर मे महिन्याचे दिवस, एप्रिल महिन्याचे दिवस आहेत। मे महिन्याचे दिवस खूप हे 2 महिने गरम होतं लोकांना आणि घरामध्ये पण असं दुपारचं बाहेर पडू शकत नाही आपण, इतकं गरम होतं। आणि त्यासाठी आपण घरातले गृहिणी जास्तीत जास्त थंड काहीतरी करावं असं घरातल्यांची इच्छा असते आणि मग आपल्याला काहीतरी वेगवेगळं काहीतरी शोधायला लागतं। तर आज तुम्हाला मी मँगो लस्सी दाखवते। जास्त काही नाही, आंबे तुमच्या घरी असतातच, म्हणजे ह्या सीझनला आपल्या कोकणातून आंबे येतात, कोणाकडे कोणी विकत आणतं आणि ते आपल्याकडे असतात। साखर लागते आणि दही लागतं। तर हे बघा, मी हे तिन्ही वस्तू घेतलेल्या आहेत आणि आपण ह्याच्यात मँगो लस्सी बनवणार आहे। तर ही साखर घेतली। आता साखर मी अर्धा किलोला एक पाव वाटी साखर दळून घेतलेली आहे, म्हणजे वाटलेली साखर किंवा पिठी साखर ही अशी घ्यायची आहे। कारण आंबा गोड असतो, आंबा गोड असल्याच्या कारणाने मी साखर फारच कमी घेतली आहे। ते पण तुम्हाला जर साखर नको असेल, तुम्ही चाखून बघा, तुमचा आंबा जर अगदी रसाळ असेल आणि खूपच गोड असेल तर आंबा हा मी कट करून घेतलाय, तर तुम्ही असा कट करून आंबा घ्या आणि त्याचा मग अगदी प्युरी म्हणजे आमरस कसं करतो तसं करून मग ते मी तुम्हाला दाखवते पुढची पद्धत। पण मग तुमचा आंबा जर गोड असेल तर साखर टाकायची गरज नाही, पण आंबा गोड कमी असेल तर तुम्ही साखर थोडी वापरू शकता, 2-3 चमचे, पाऊण वाटीच्या पेक्षा पण कमी साखर लागेल। आणि दही घ्यायचं। आता हे दही फक्त थंडगार दही घ्यायचं। थंडगार दही घेतलं ना तर तुम्ही ते चाळणीवरतीही हे करून स्मॅश करून तुम्ही ते पूर्ण गाळून घेऊ शकता, म्हणजे त्यातल्या गठड्या तुम्ही काढू शकता, किंवा तुम्ही मिक्सरमध्ये 1-2 वेळा फिरवून घ्या। खूप वेळा फिरवू नका, म्हणजे ते लस्सी पातळ होईल, त्यामुळे हे थोडंसं फिरवून घ्यायचं। या तुम्हाला आता मी दाखवते। आता हा मिक्सर आहे, तर या मिक्सरमधून आपण थोडंसं तुम्हाला हे मिक्स खूप घट्ट वाटलं आणि लस्सी तुम्हाला थोडी पातळ करायची असेल तर तुम्ही थोडंसं याच्यामध्ये थंड पाणी घाला। अगदी थंड पाणी पाहिजे तर थंड पाणी घाला आणि थोडंसं ना एकदम लस्सीची कन्सिस्टन्सी असते तसं तुम्ही करून घ्या पातळ। हां, आता तुम्हाला मी दळून दाखवते। हे पूर्ण असं थोडंसं गार पाणी घातलंय फ्रीजमधलं आणि थोडंसं असं म्हणजे घट्टच असं केलेलं आहे। हे बघा, ह्याच्यापेक्षा आता ही तुम्ही दळताना म्हणजे मिक्सर लावला तेव्हा घाललात तरी चालेल, पण तुम्ही ना जाड साखर घालू नका, ती विरघळायला वेळ लागते आणि पाणी सुटतं। आपली जी नॉर्मल साखर असते ना तिला पाणी सुटतं, त्यापेक्षा पिठी साखर किंवा साखर बारीक करून घ्या आणि मग ती घाला, म्हणजे तुमच्या ना लस्सीला असं पाणी नाही सुटणार। आता हा मी मँगो याची पण प्युरी करून घेते। आता आपलं हे बघा, हे असं झालेलं आहे। आता आपण काय करायचं माहिती आहे, ह्याच्यातून थोडं दही घालून आपण फिरवून घ्यायचं आहे। हे पूर्ण प्युरी तयार झालेली आहे बघा, आंबा पूर्ण वाटला गेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं दही घालायचं आणि पूर्ण असं ना पातळ करून घ्यायचं, ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि हे पुन्हा सगळं एकत्र करायचं। बघा किती सुंदर रंग आणि किती छान हे झालंय, प्युरी तयार। आता ही ह्या दह्यामध्ये पूर्ण असं मिक्स करून घ्यायची, पूर्ण हे सगळं मिक्सर रिकामं करून घ्यायचं आणि हे असं ना तुम्हाला नाही जमलं तर पूर्ण दही मिक्सरला लावून एकदा फिरवून घेतला तरी चालेल। तर ही मँगो आपली लस्सी तयार आहे, पूर्ण अशी मिक्स झाली तर। आणि हे थोडेसे पीसेस आहेत ना ते आपण लस्सीमध्ये घालायचे, तर ते खायला खूप छान लागतं। असं जसं आपण हॉटेलला वगैरे खातो त्या टाईपमध्ये खायला खूप छान लागतं। रंग किती छान आलाय बघा।
ही मँगो लस्सी तयार आहे। आता आपण तुम्ही हात डायरेक्ट मिक्स केलात तरी चालेल, पण मी आता तुम्हाला थोडं असं दाखवते। ह्यावरती मँगो लस्सी तयार आहे। मँगो लस्सी तयार आहे, खूप सुंदर आहे। कोणी घरात गेस्ट आले तर आपण दही असतं घरामध्ये, थोडंसं साखर, पिठी साखर घालायची आणि त्याच्यामध्ये मँगो कट करून टाकला तर मँगो लस्सी झाली। खूप सुंदर लागतं आणि टेस्टला पण एवढी छान असते ना, थंडगार प्यायला वगैरे खूप सुंदर लागते। आणि आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते। सुंदर सुंदर। तर बघा तुम्ही करून। हे थंडी मध्ये अगर आपण दही खाऊ शकत नाही, उन्हाळ्यामध्ये दही आपण सर्रास खातो। आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर तुम्ही करून पहा, तुम्हाला खूप आवडेल। चला, तर आमच्या चॅनलला तुम्ही असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त सगळीकडे शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि आम्हाला मोटिवेशन द्या। नमस्कार।